पानिपतकार विश्वास पाटील यांचा एक संदेश आलाय, तो मी तुम्हाला वाचून दाखवते. रंजन गुंजन या पुस्तकाच्या लिखित रंजन गुंजन तर गोड गुंजन असं त्यांनी म्हटलेलं आहे. माझे मित्र श्री वसंत सुतार यांच्या धर्मपत्नी रंजन कुमारी यांनी लिहिलेले त्यांचे रंजन गुंजन हे आत्मचरित्र म्हणजे चरित्र वाङ्मयातील वेगळ्या हा वाटेने वाहणारा एक निर्मळ असा खळाळ आहे. ते जसे वाचनीय आहे तसेच प्रेरणादायी सुद्धा आहे. सामान्यांच्या जीवनातलाही असामान्यतेची किनारा असते असे म्हणतात. कवटेमंडकासारख्या पूर्वी सतत दुष्काळाच्या छायेमध्ये पाळलेल्या आरेवाडी गावामध्ये रंजनताई जन्म झाला. आरेवाडीचा बिरोबा आणि तिथे भरणारी धनगर समाजाची लाखो यात्रेकरू वार्षिक जत्रा महाराष्ट्रामध्ये प्रसिद्धच आहे. देवतांना स्पर्श झालेल्या त्या अडीवळणी गावामध्ये लेखिकेचे बालपण गेले. तिथेच या रंजनताईंनी भक्तिमार्गाने व संस्काराचे धडे गिरवले. पुढे कोल्हापूरजवळ गोकुळ शिरगाव या आपल्या सासरच्या अंगणामध्ये त्यांनी संसाराचे गोकुळ तर फुलवलेच, परंतु अत्यंत धडपड्या व कष्टाळू स्वभावाच्या पतिराजांनी त्यांनी खरी पाठराखण केली, ज्यामुळे श्री वसंत सुतार यांच्या उद्योगधंद्यामध्ये गोकुळ सुद्धा फुलून आले. या आत्मचरित्र रंजन गुंजनताईंनी छोट्या छोट्या प्रसंगातून कितीतरी मोठमोठ्या प्रेरणा दिलेल्या आहेत. मुळात काही संबंधितांच्या खुसखोरींमुळे या दोघांचे ठरलेले लग्न मोडले, पण जेव्हा दोघे घराच्या नियोजनावरती ही वर आणि वधू असे हे स्पष्टीकरणासारखे निर्मळ मनाचे आहेत ते जाणवले, तेव्हा मोठ्या थाटात आणि आनंदामध्ये शुभमंगल झाले. शिवाय जीवनभराच्या संसार सुखाच्या यशस्वीतेची तीट लागली. माझ्या माहितीप्रमाणे मोडलेले लग्न पुन्हा एकदा जुळले की संसाराची खुळबुळ ही खूप वेगाने धावते. ती मोठमोठ्या संकटांचे हे पर्वतकडे ओलांडल्याशिवाय राहत नाही. वसंतरावांची सरकारी नोकरी आणि त्याच वेळी उद्योजक होण्याची धडपड, त्यांच्या या दोन्ही मैदानावरती ही त्यांना पाठीशी रंजनताई अक्षरशः पदर खोचून उभ्या राहिल्या. एका दिल्या मनाने संसाराची दोन चाके हे जोडली गेल्यामुळे जीवनामध्ये रथ कर्तबगारीच्या राजरस्त्यावरून सतत दौडत राहिला. निर्मळ मनाचा पती आणि ही कोमल मनाची पत्नी या दोघांच्या मिलनातून संसार सुखाची निर्झळ वाहिली. दोन्ही मुले सुद्धा सुनांसोबत कर्तबगार निघाल्या. एखादी ही निर्वाळ मनाची गृहिणी जिद्दीने कशी उभी राहिली, ही म्हणजे काय होईल, काही होऊ शकते, याचेही उदाहरण ते रंजन गुंजन नावाचे आत्मचरित्र आहे. ते दोन प्रेमळ जीवाचे खऱ्या अर्थी गोड गुंजन आहे असे त्यांनी म्हटलेले आहे. आजच्या कर्तव्यदक्ष वसंतरावांना व त्यांच्या पाठीशी एखाद्या डोंगरासारख्या उभ्या ठाकणाऱ्या रंजनताईंच्या भावी आयुष्यासाठी ही माझ्या संपूर्ण शुभेच्छा. या निमित्त मला ज्येष्ठ संगीतकार वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेल्या एका जुन्या मराठी सिनेमातले गाणे आठवते. या निमित्त ते मुद्दाम गुणगुणावेसे वाटते. मायेविना नाही बाई संसाराला रंग, नांदली ग सीमाताई रामरा या संग, जानकीचे गुण किती गाऊ सयेबाई, पतिविदा धनी मनी धंद तुझा दुजा नाही, वनवासाचा रामासंगे भोगला ग भोग, नांदली ग सीमाताई रामराया संग. असं पानिपतकरांनी रंजन गुंजन या पुस्तकासाठी त्यांचा अभिप्राय व्यक्त केलेला आहे. तो त्यांनी आवर्जून आपणा सर्वांसोबत शेअर करण्यासाठी विनंती केली होती. धन्यवाद. रंजन गुंजन या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने आपण इथे सगळे जमलेलो आहोत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जागतिक कीर्तीचे संगणक तज्ज्ञ व लेखक माननीय श्री अच्युत गोडबोले सर यांनी वेळात वेळ काढून या कार्यक्रमाच्या उपस्थित राहिले व या कार्यक्रमाची शोभा वाढवली. याबद्दल वसंतराव सुतार व सुतार परिवारातर्फे मी मनापासून आभार मानते. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर श्री V.M. पाटील यांनी अध्यक्षपद स्वीकारले व रंजन गुंजन प्रकाश सोहळा पार पाडला. या कार्यक्रमाला उपस्थिती राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली, यांचेही मी आभार मानते. याचप्रमाणे या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले
अशोक वेजस प्रकाश पुणे माननीय श्री पराग पोद्दार सर पत्नीसह सोबत इथे नेहमी उपस्थित राहिले, या कार्यक्रमाची शोभा वाढवली, याबद्दलही मी त्यांचे आभार मानते। तसेच उपस्थित सौ गीता कदम मॅडम अध्यक्ष रोटरी क्लब हेरिटेज कोल्हापूर यांनी उपस्थित राहिले, याबद्दल त्यांचेही मनापासून आभार मानते। श्री के.जी. पाटील सर कॉलेज ऑफ अध्यक्ष यांचेही मी खूप आभार मानते। डॉक्टर माधुरी कुलकर्णी यांनीही खूप छान नॉलेज आमच्यासोबत शेअर केलं, त्याबद्दलही मी त्यांना धन्यवाद करते। सुतार परिवारावरती प्रेम करणारे मित्र परिवार पाहुणे मंडळी यांनी या कार्यक्रमाला येऊन आपली उपस्थिती दाखवली, त्याबद्दल त्यांचेही मी मनापासून आभार मानते। आणि या सोहळ्यासाठी न्यू कॉलेज कोल्हापूर आणि संस्था व्यवस्थापकांचे आणि डॉक्टर कालगोंडला सरांनी हे सहकार्याबद्दल आम्ही सदैव ऋणी राहू आणि हा कार्यक्रमाच्या अध्यक्षांच्या परागणाने संपन्न झाला असे मी जाहीर करते। धन्यवाद।